हॅलो अँड वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. सो आजच्या दिवसापासून आमची जर्नी स्टार्ट होणार आहे लडाख ट्रिपची, ज्याच्यासाठी आम्ही आलो होतो. आणि डेस्टिनेशन तर खूप सुंदर आहे. आणि जसं बोलतात ना की इथे आल्यापासूनच समजायला लागले की डेस्टिनेशनपेक्षा जो आपलं ट्रॅव्हल असतं, जो आपला सफर असतो तो जास्त इम्पॉर्टंट असतो. आणि जे तुम्हाला दिसतंय त्याच्यापेक्षा डोळ्यांनी बघितलेलं खूप जास्त सुंदर आहे. आणि आज आम्ही जाणार आहोत खारदुंगला पास आणि नुब्रा व्हॅली, आणि तिथे आमचा स्टे असणार आहे. तर बरेच लोक बाईक सुद्धा घेणार आहेत, बट आम्ही बाईकने नाही जात आहोत, आम्ही कॅबने जाणार आहोत. सगळे रेडी झालेले आहेत, नाश्ता केलेला आहे अँड येस वी आर ऑल सेट. तर आजची जर्नी कशी असणार आहे ते बघण्यासाठी स्टे ट्यून. सो सगळे झालेत रेडी आणि निघाले आता. सो रेडी हो, सगळं सामान ठेवलं. सगळं सामान ठेवलंय, रेडी पण आहे. रेडी दीपाली? चलो. आपल्याकडे टोटल आहेत 5 बाईक्स आहे, एक टेम्पो ट्रक आहे त्याच्यामध्ये सर्व सामान ठेवलंय, आणि एक इनोवा आहे ज्याच्यामध्ये आम्ही जाणार आहे आरामात. सर्व रेडी आहे, सर्व सामान ठेवलं गेलं. बाईकर्स लोक रेडी होत आहेत. मस्त लग रहा है लेकिन विराज को ऐसी स्पेस में भेजना. सो फायनली आता आम्ही निघतोय. आम्ही बसलोय गाडीमध्ये आणि तुम्ही बघितलं असेल तर बाईकर्स लोक ऑल सेट झालेले आहेत आणि ते लोक सुद्धा निघणार आहेत. आणि 3-4 गाड्या ज्या या बाईक वगैरे सगळं एका मागोमाग एक निघणार आहे. आम्ही आमचं कॉन्वॉय बनवून चालतोय. सो स्टे ट्यून फॉर आवर ट्रिप आणि डे 1 फॉर लडाख. ही आहे आमची गाडी. मतलब कम्फर्टेबली बैठना. भाई ट्रैफिक देखो, ट्रॅफिक झाला आहे लँडस्लाइड. आणि तुम्ही बघू शकता की पूर्ण ट्रॅफिक लागली आहे एंड पर्यंत. आणि आमचे बाईकर्स पण परत आलेत. आता जोपर्यंत लँडस्लाइड थांबणार नाही, नॉर्मलाइज होणार नाही, तोपर्यंत आम्हाला इथेच थांबायचं आहे. प्लॅन तर खूप सारे केलेले आम्ही, बट लेट्स सी आता किती वाजेपर्यंत पोहोचतो. सो खूप सारे फोटोज काढल्यानंतर आता जाम फायनली लँडस्लाइड निघालेत आणि सगळे लोक रेडी झालेत. सो खूप मस्त वेदर आहे. चलो चलो. कौन चिल्ला रहा है? सब चिल्ला रहे हैं. हमारे को वैसी जैकेट वैकेट में 2-3 फोटो खिंचवाई जाता है गाड़ी वाले. चले. येस. पोचलो आता फायनली खारदुंगला पासला. आणि हे हायेस्ट अल्टिट्यूड वरती आहे, 17,000 फीट वरती. आणि इकडे मस्त थंड थंड हवा येते आणि व्ह्यू तो खूपच सुंदर आहे. मी तुम्हाला दाखवला, बर्फांचं पूर्ण डोंगर आहे. आधी हायेस्ट मोटरेबल पॉईंट होता, आता ह्याच्यापेक्षाही मोठा झालेला आहे. पण इकडे पण खूप गर्दी आहे आणि थंडी सुद्धा खूप आहे. तेरे साथ चले मुझे लेके उड़े ये क्यों हो.
सूरजची तब्येत थोडीशी डाऊन झाली, चक्कर येते. थोडीशी चक्कर येते. इथे ऍक्च्युली खूप हाईट आहे ना, खूप हाईट असल्यामुळे हवा लागते कानाला, त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होतोय. बट ठीक आहेस ना. Hello everyone. इथे अजून एक व्लॉग चालू आहे. Episode 3. This time it's all about Ladakh और लद्दाख गाना शुरू होता है. इधर उधर तिधर बिधर क्या है पता हवा ले जाए. उड़ान यंत्र का है? उड़ान यंत्र देता हूँ, बैग रख देता हूँ. So, आता आम्ही खारदुंगला पासून थोडं खाली आलोय आणि आता जाणार आहे नुब्राला ना. नुब्राला लास्ट स्टॉप आहे. त्याच्या आधी आम्ही हळूहळू थोडे थोडे हॉल्ट घेत चाललोय आणि आता थोडंसं स्नॅकिंग साठी थांबलेलो आहे. इथे चहा पाणी वगैरे सगळे करतील आणि त्याच्यानंतर परत एकदा. आमच्या मागे पूर्ण डोंगरावरती बर्फ, मस्त होता बर्फ बघून, इतकं सुंदर वाटलं, मस्त वाटलं, खूप छान वाटलं. आणि वरती थोडीशी थंडी होती. बट जर तुम्ही इथे येत असाल तर मेक शुअर की तुम्ही थर्मल वगैरे घालून येत आहे, तर जास्त थंडी नाही वाजणार. आणि तुम्ही हळूहळू चालताय, जास्त फास्ट उड्या वगैरे मारत नाहीये, जास्त बोलत नाहीये की त्यानं जर तसं केलं तर श्वास घ्यायला त्रास होतो. कारण की खूप हाईट वरती आहे. जसं आपण वरती हाईट वरती जातो तसं तसं ऑक्सिजन लेवल कमी होते, त्यामुळे थोडासा श्वास घ्यायला त्रास होतो. आणि हा नोज ब्लिडिंग पण होतंय, तर ते खूप नॉर्मल आहे. तर टेन्शन घेण्यासारखं काही नाही आहे. आपल्याकडे मेडिसिन्स वगैरे कॅरी करा, जर काही वाटलं तर मेडिसिन्स घ्या. आणि अजून एक मेडिसिन येते, डायमॉक्स नाव आहे तिचं. जर म्हणजे वाटत असेल ऑक्सिजन घ्यायला तुम्हाला त्रास होत आहे तर नक्की 2-3 तास आधीच ती खा, सो दॅट तुमच्या बॉडीला म्हणजे बॉडी ऑटोमॅटिक जास्त ऑक्सिजन घ्यायचा प्रयत्न करते आणि तुम्हाला त्रास नाही होणार. आणि मेन पॉईंट म्हणजे जर तुम्ही लवकर लेहला आलात ना, तर 4-5 दिवस जर तुम्ही इथे स्टे केला लेहमध्ये, तर ह्या अल्टिट्यूडला आल्यानंतर तुम्हाला खूप नॉर्मल वाटेल, काहीच वाटणार नाही, काही त्रास होणार नाही. कारण की आमच्यासोबत जे आले ते 5-6 दिवसापासून आलेले आहेत, तर सो त्यांना तर एकदम नॉर्मल वाटते, त्यांना काहीच त्रास होत नाही. शहर एक से गांव, एक से लोग, एक से नाम. आफ्टर अ गुड फोटो सेशन सब लोग अभी फिर से रेडी हो रहे हैं. चलो से उड़ चला मैं, मिट्टी जैसे सपने किताबी पलकों. आम्ही आलोय आता लंच करायला आणि इथे सूरजला त्याचा फ्रेंड मिळालाय. हाय हाय. इथले डॉग्स खूप मस्त आहेत है ना, एकदम फरी फरी. फ्रेंडली पण आहे. काय झालं, भूक लागली तुला? त्याला मराठी समजते का पण? सो लंच नंतर आम्ही आता परत एकदा थांबलोय, कारण का इथे या लोकांचं शूट चालू आहे. सो इथे ड्रोन उडवते. कुठे गेला ड्रोन? हा आहे, ये. सो ड्रोन शॉटनी सगळ्यांचं शूट होणार आहे. सूरज आपल्याला पण करायचं ना शूट? हो. ड्रोन इधर उधर तिधर बिधर क्या है पता हवा ले जाए. तेरी ओर खींचे तेरी यादें, तेरी यादें तेरी ओर. सो आफ्टर लंच आणि खूप छान असं फोटोशूट केल्यानंतर आम्ही आलोय आता मॉनेस्ट्रीमध्ये. आणि ही जी मागे तुम्ही बघताय ती ओल्ड मॉनेस्ट्री आहे आणि वरती जी आहे ती न्यूवाली मॉनेस्ट्री आहे. आणि ह्यांचं हिस्ट्री अशी आहे की जे गौतम बुद्ध होते त्यांची नेक्स्ट मानतात, नेक्स्ट बुद्धांना फ्युचर बुद्ध म्हणून ते मानतात आहे. सो आम्ही अजूनपर्यंत वर नाही गेलोय, पण वरती गेल्यानंतर एकदा बघणार आहोत आणि तुम्हाला पण दाखवतो कसं आहे ते. बट इकडे जो व्ह्यू आहे ना, म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की मी सगळीकडेच बोलते व्ह्यू आहे, बट सिरियसली सगळीकडे वेगवेगळे व्ह्यूज आहेत आणि सगळीकडे नेचर इतकं सुंदर आहे इथे सगळं की सांगूच नाही शकत. आणि मेन म्हणजे की तुम्ही जे व्हिडिओमध्ये बघताय ना ते काहीच नाही आहे. म्हणजे मी तर बोलले 1%, 2% सुद्धा नाही आहे. इथे जे डोळ्याने दिसतं ते खूप जास्त सुंदर आहे. आणि तुम्ही जेव्हा सुद्धा याल
तेव्हा मेक शुअर करा तुम्ही ह्या ज्या महिन्यामध्ये आम्ही आलो त्या महिन्यामध्ये येत आहे. सो जास्त थंडी नाही आहे, ऊन आहे थोडंफार, बट स्टील तुम्ही सगळे पॉईंट्स एन्जॉय करू शकता. सगळीकडे फोटोज वगैरे काढू शकता, कारण काय खूप सुंदर सुंदर फोटोज पण येत आहेत आणि वेदरसुद्धा खूप छान आहे. गिला तो है मैं खफा नहीं, शहर एक से गांव एक से लोग एक से नाम एक हो बनवलेलं आहे. आय डोंट नो ह्याचं मिनिंग काय आहे, बट मी सुद्धा एक बनवलंय. तुम ही लेके आए हो. ओ वैभव. हाँ हाँ या दिवसाचा आमचा लास्टचा पॉइंट आहे, जो की आहे सँड ड्यूज. आणि तुम्ही इथे बघू शकता की इथे डेझर्ट आहे माझ्या मागे, अँड इथे हे पहाड आहेत जे की डोंगर आहेत, आणि इकडे हरियाली सुद्धा आहे, हिल आहे, इथे नदी आहे, पाणी म्हणजे नेचरचं हे बघा. सगळीकडे सगळं आहे. या ना तुम्ही 360 डिग्री बघाल तर 360 डिग्री तुम्हाला वेगवेगळा व्ह्यू मिळणार आहे. सो इथे कॅमल सफारी सुद्धा होते, ती मे बी आम्हाला वेळ मिळाला तर करू, आणि जर नाही मिळाला तर लेट सी. चा दिवस खूप छान गेला आहे. वेगवेगळे पॉईंट्स कव्हर केले, खूप सारे पॉईंट्स कव्हर केलेले आहेत, आणि आजचा ब्लॉग थोडासा मोठा होणार आहे. सो ब्लॉग शेवटपर्यंत बघा, कारण की अजून आमच्या स्टेवरती सुद्धा पोहोचायचं आहे, आणि तिथे गेल्यानंतर किती टेम्परेचर आहे, किती थंडी आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. इथे सगळे आलेत आणि इथे सगळ्यांचा फोटो शूटिंग चालू आहे. एकासोबत एक एक सोलो फोटोज क्लिक करतोय, आणि अभिनवचा कॅमेरा आहे, सूरज फोटोग्राफी करतोय. मेरी आई कि नहीं आई कोई अकेले भाई. अभी मेरी आई कि नहीं, और कितनी चाहिए? मेरी आई नहीं कोई फोटो, ये दोनों आ गए. भाई आपकी हो गई क्या यश? हो गई आपकी? सच्चाई सच्चाई दिखाते हम. सच्चाई दिखाते हम. फिर से उड़ चला, उड़ के छोड़ा है जहान नीचे में. इथे स्टे साठी नुब्रा व्हॅलीच्या इथे, आणि तुम्ही बघू शकता मी तुम्हाला जो पहिल्यांदा क्लिप दाखवली त्यामध्ये खूप मस्त व्ह्यू होता. खूप छान रूम्स आहेत, कोझी रूम्स आहेत, आणि मी क्विकली तुम्हाला एक रूम देते. तो हा आहे आमचा रूम. इथे बेड आहे, इथे वॉशरूम खूप मोठं आहे, खूप मस्त आहे. वॉशरूम आहे, अँड मेन पार्ट इज ना की सकाळी जेव्हा उठू तेव्हा इथे पूर्ण चारी बाजूला 360 डिग्री डोंगर आहेत, आणि जेव्हा सकाळी उठू तेव्हा ह्याचा व्ह्यू खूप म्हणजे खूपच मस्त असणार आहे. आणि तो बघण्यासाठी तुम्हाला नेक्स्ट व्लॉग बघावा लागेल. सो आजचा व्लॉग मी इथे संपवते. भेटूयात नेक्स्ट व्लॉग मध्ये. टिल देन बाय बाय, गुड नाईट अँड कीप स्माइलिंग. मिट्टी जैसे सपने किताबी पलकों से झाड़ों पे आ जाते हैं. कितने सारे सपने क्या कहूँ